नमस्कार, मी तानाजीराव सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हाध्यक्ष। मी चांदोली परिसर, चांदोली अभयारण्यग्रस्त सर्व गावांना विनंती करतो की सोमवार दिनांक 23 रोजी सकाळी 11 वाजता शेटगेवाडी येथे सर्व सरपंच आणि सर्व गावातील प्रमुख वेगवेगळ्या गटाचे प्रतिनिधी या सर्वांची बैठक आपण घेतलेली आहे। ह्या बैठकीचा विषय आहे वन्य प्राण्यांमुळे वाढते हल्ले, वन्य प्राण्यांमुळे शेती पिकत नाहीये, पिकलेली शेती वन्य प्राणी उद्ध्वस्त करत असतात, तर यावरती ठोस उपाययोजना व्हायला हवी। आपण आता गप्प बसलो तर कधीही काही करू शकणार नाही। आपण आता जर का गटातटात विभागलो गेलो तर आयुष्यभर असंच राहणार, आपल्याला कोणी न्याय देणार नाही। आपल्याला न्याय आपण स्वतः मिळवायचा आहे, त्यासाठी आपल्याला स्वतः रस्त्यावर उतरावं लागेल। प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचणी असतात, अडचणी बाजूला ठेवून जर आपण रस्त्यावर उतरलो, एकत्र आलो तर नक्कीच न्याय मिळेल। आपल्याला शेती न करता कसा शासनाकडून मोबदला मिळेल, वन्य प्राणी कसे हल्ले करू नये, त्यातून जर एखादा चुकून हल्ला झाला जनावरांवरती किंवा व्यक्तीवरती तर ते फास्ट ताबडतोब कशी मदत मिळेल, ह्या बाबतीत विचार विनिमय करून शासनाशी भांडण्यासाठी आंदोलन कोणत्या कोणत्या टप्प्यात करावं हे सर्व लोकांनी एकत्र येऊन ठरवायचं आहे। यामध्ये कुठलाही पक्षीय रंग, झेंडा किंवा असा रंग देऊ नये कुणी, आणि यामध्ये नाहीये, हे करायचं आहे ते आपल्या भागासाठी, आपल्या विभागासाठी। यामध्ये शाहूवाडी परिसरातली लोक असतील, पाटण परिसरातली लोक असतील किंवा इकडचे आता साधारण शाहूवाडी आणि आपला शिराळा या भागातल्या सर्व लोकांनी एकत्र यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। पुन्हा एकदा सांगतो, आता नाही तर कधीच नाही। एकत्र नाही आलो तर आपल्याला कुणीही वाचवणार नाही। आपण किती दिवस सहन करणार या गोष्टी? आपण छत्रपतींचे मावळे आहोत, डोंगरातली काटक लोक आहोत। आपण जर एकत्र आलो तर नक्की यामध्ये न्याय मिळवू ही अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।